परिषद शाळा, नरसिंह भागशाळा ह्या सर्व शाळांचं जे सांस्कृतिक स्नेह संमेलन भरलेलं आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम आम्हाला आमंत्रण दिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते। जेव्हा आपण वर्षभर मुलं अभ्यास करून शाळेत येऊन थकलेले असतात किंवा त्यांना थोडासा विसावा, थोडासा आनंदाचा भाग म्हणून असा सांस्कृतिक कार्यक्रम भरवला जातो प्रत्येक शाळेमध्ये वर्षातून एकदा। वर्षभर त्या स्पर्धा घेतल्या जातात शाळेमध्ये, त्याच्या कामांची पोचपावती म्हणून वार्षिक स्नेह संमेलनांमध्ये बक्षीस समारंभ होतो, त्यांना त्याचा आनंद असतो। जेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम होतात त्यामध्ये भरपूर मेहनत असते शिक्षकांची, व्यवस्थापकांची आणि आपले जे बाल दोस्त आहेत त्यांनी भरपूर मेहनत केलेली असते। आणि याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की आपण जर मुलांना व्यासपीठ निर्माण करून दिलं तर ते कोणत्याही क्षेत्रात मागे हटत नाही, मागे पडत नाही। मग आपण ह्या दरम्यान आपल्याला अजून एक लक्षात येतं की आपलं मूल जे शाळेत जाणारं मूल आहे त्याला नक्की कोणत्या क्षेत्रात पारंगत होऊ शकतं आणि त्याच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जावेत शाळेमध्ये। जिल्हा परिषद शाळेमध्ये आता पाहता थोडेसे संख्या कमी होत चालला आहे, त्यामुळे आता ते थोडस चिंताजनक गोष्ट आहे। आता आपण वेगवेगळे उपक्रम राबवून त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत की जिल्हा परिषद शाळांचा पट वाढावा। मुलांना ज्या प्रश्न आहेत मुलांचे शाळेत येण्याबाबत, पालकांचे जे काही शंका आहेत त्याचं निरसन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। पण एवढं बाकी नक्की की अभ्यास 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 म्हणून नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातही आपलं मूल पारंगत असेल तर त्याच्यातले ते कलागुण ओळखावेत पालकांनी, शिक्षकांनी आणि त्या पद्धतीने त्यांना हे भावी आयुष्यात वाटचाल करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून द्यावं। तेव्हाच कुठे प्रगती होते, शाळेची प्रगती होते आणि एखादं आपलं मूल चमकून निघालं तर शाळेचंही नाव होतं, गावाचं नाव होतं। अशा पद्धतीनं मी सर्व आता येथील सगळ्या बालचिमुकल्यांना अभिनंदन करते। त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, पालकांनी मेहनत घेतलेली आहे, शिक्षकांनी मेहनत घेतलेली आहे, म्हणून सर्वांचे इथे मनापासून कौतुक आहे। वळती गावामध्ये हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। यामध्ये आपली जिल्हा परिषद शाळा असेल, हायस्कूल, अंगणवाडी सर्व शाळांनी एकत्र येऊन हा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। आणि त्यामध्ये आपल्या वळती गावचे ग्रामस्थ असतील, शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, समितीचे सर्व सदस्य असतील, सर्व शिक्षक असतील, यांच्या मेहनतीनं आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। त्यामुळे त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी कौतुक करते। खरं तर असं म्हणतात, लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मार। आणि म्हणूनच हे लहानपण खूप गमतीचं असतं आणि हे लहानपण परत येत नाही, हे वय एकदा निघून गेल्यानंतर परत येत नाही। आणि आपल्या मुलांचा आनंद घेण्यासाठी सर्व पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर हा सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी घेतला जातो की आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांची शारीरिक वाढ व्हावी, त्यांची बौद्धिक वाढ व्हावी। त्या गोष्टींसाठी हे कार्यक्रम किंवा स्पर्धा परीक्षा असतील वर्षभरात या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये त्या ठिकाणी घेतले जातात आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव त्या ठिकाणी दिला जातो। खरं सांगायचं झालं तर आपला भारत देश हा भारत देशातील माणूस चंद्रावर पोहोचलेला आहे आणि आताचं युग जर असेल तर हे तंत्रज्ञानाचं युग आहे। आपल्या सर्व पालकांना वाटतं की आपलं मूल हे त्या रेसमध्ये धावलं पाहिजे, पण हे बालपण गेल्यानंतर ते पुन्हा त्यांना जगता येत नाही। माणूस एकदा मोठा झाल्यानंतर जबाबदारीच्या ओझ्याखाली त्या ठिकाणी दबून जातो आणि मग आपल्या पालकांचं एक म्हणणं असतं की आमच्या मुलांना सुद्धा त्या रेसमध्ये पळायला पाहिजे। आपण मुलांना असा आग्रह न करता त्यांना त्यांचं बालपण जपून द्यावं, एवढंच तुम्हाला मी जगून द्यावं, एवढंच तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छिते। आणि खरं सांगायला गेलं तर हाताची पाचही बोटं सारखी नसतात आणि शाळेत पहिला येणारा विद्यार्थी हाच हुशार असं काहीही नसतं। खरं तर सूर्याची चंद्राशी आणि चंद्राची सूर्याशी कधीच तुलना होऊ शकत नाही, ते आपल्या आपल्या जागी त्या ठिकाणी तोला मोलाचेच आहेत। म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या पालकांना मला एवढंच सांगायचं की त्यांचे बालपण त्यांच्याकडून हिरावून घेऊ नका। मी असं म्हणणार नाही की त्यांना अभ्यास करायला सांगू नका, पण तेवढंच त्यांना बालपणाचा आनंदही घेऊ द्या। आपल्या पुढील कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते। धन्यवाद।